ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। करुणा मुंढे या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत। सध्या जर पाहिलं तर त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा विवाह जो आहे तो 1996 साली कायदेशीर झाला होता। सध्या या दोघांची चर्चा देखील आहे आणि करुणा मुंडे यांनी त्यांच्यावरती आरोप देखील केले होते की धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता असेल आणि न्यायालयीन प्रकरणाची माहिती जी आहे ती लपवली आहे। तसेच न्यायालयाने त्यांच्या वतीने कौटुंबिक हिंसा झाल्याचे सांगितले आहे। यापूर्वी करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा देखील झाली होती। पण आता करुणा मुंडे यांनी आज मला अधिकृतपणे धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा दर्जा मिळालाय असं देखील सांगितलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाने ₹1.25 लाख रुपयाची कोडगी करुणा मुंडे यांना देण्याचे आदेश देखील दिले। या व्यतिरिक्त करुणा मुंडे या म्हटल्या आहेत की त्यांना आणि त्यांच्या 2 मुलांना प्रत्येकी 5 लाख रुपये मिळावे, असे 15 लाख रुपये मिळावे यासाठी मी उच्च न्यायालयात जाण्याचं सांगितलं देखील जात आहे। तथापि मिळालेल्या माहितीनुसार करुणा मुंडे यांनी आपले जे काही आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत असं देखील त्यांच्या मुलाने सांगितलं गेलंय। याचप्रमाणे करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे की त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास झालाय, त्याचबरोबर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय देखील झालाय। येतो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है असं म्हणत करुणा मुंडे यांनी सूचित देखील केलंय की अजून खूप साऱ्या गोष्टी उघड होतील, त्याचबरोबर ती उघड देखील होणार आहेत। यामध्ये विविध मुद्दे असतील, आरोप देखील असतील, खुलासे असतील, त्याचबरोबर या प्रकरणात अजून बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात असं देखील चित्र पाहताना दिसतंय।